हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू? मजेत ना? आपलं पण CCM चैन चंगळ मौज मजा. कसे आहात? मी गणेश फुलंब्रीकर. आपण पाहताय ज्ञानराधा क्रिएशन यूट्यूब चॅनल. त्यात आपलं चाललंय राशी अशी कशी. आत्ता आपण मागच्या याच्यात मार्च 14 पर्यंत आलेलो होतो. म्हणजे सूर्य आणि शनी एकत्र असतील, म्हणजे त्या कालावधीतला जन्म असेल तर माणूस कसा असतो. तर आपण बघणार आहे 14 मार्च ते 14 एप्रिल म्हणजे मीन रास. आता गुरु आणि सूर्य यांचे आपण वेगवेगळे विभ्रम बघणार आहे. जनरल एक ओळखायची खूण म्हणून मी तुम्हाला सांगतो, या कालावधीतल्या जन्म घेतलेल्या लोकांचे चेहरे बहुतांश करून गोल असतात. तर त्यांच्या चेहऱ्यावर काही स्पेशलायझेशन असतं मला सांगता येणार नाही, पण सगळे अवयव व्यवस्थित योग्य आकाराचे आणि योग्य ठिकाणी असल्यामुळं ते आकर्षक दिसतात. म्हणजे आपण जे म्हणतो ना 10 जणात उठून दिसणारी व्यक्ती, तशी व्यक्ती या कालावधीत जास्त जन्माला येते. तर बेसिकली मीनेची द्विधा मनस्थिती आणि गुरुच्या थोडस ग्रेइश शेड असलेली व्यक्ती ही जन्मता आडव्या हाडाची असते. म्हणजे असे गुटगुटीत असतात. जसं आपण म्हणू शकतो की मकर आणि सूर्य एकत्र असलेला माणूस खातो बोकडासारखं आणि वाळतो लाकडासारखं. तसे या ज्या व्यक्ती आहेत ना, या व्यक्ती जे काय खातील अगदी कमी खाल्लं ना तर ते त्यांना अंगाला बाळसं धरलेलंच असतं. ऑलरेडी आडवं हाड असतं. हे काही कमी नाही काही जास्त नाही, त्यामुळे लोक उठून दिसणारे असतात. तसंच गुरुची ग्रेइश शेड आणि रवीचा राजकारणीपणा, या व्यक्तीची एक प्रवृत्ती अशी असते की जिथं जाईल तिथं समोरच्या व्यक्तीला थोडंसं खाली कसं पाडता येईल. हे फार मोठे कपटी बिपटी असं मी म्हणणार नाही, पण असं एक जनरल मला एक सहज आठवलं म्हणून माझ्या याच्यातली गोष्ट सांगतो. त्यावेळेला आम्ही एप्रिल मे मध्ये शाळेच्या ज्या सुट्ट्या असायच्या त्यात आम्ही नॉट ॲट होम खेळायचो. तर एक व्यक्ती होती की आम्ही नॉट ॲट होम खेळत असताना समोरची एक पार्टी जिंकत होती. तसं 6-7 जणांचा पहिले खेळ झाला, मग त्यानंतर कोणाचे पत्ते म्हणजे कोणाकडच्या जोड्या संपल्या म्हणून 5 झाले, मग 4 झाले, मग शेवटी ते दोघं एकमेकांसमोर बसले. ह्याच्याकडं साधारणतः 13 पैकी 5 जोड्या होत्या आणि ह्याच्याकडं 8 जोड्या होत्या. मग त्यांनी मागायला सुरुवात केली, सत्ती दे, अठ्ठी दे, नशी. त्याने असं हे करून एकदम गठ्ठा एकत्र केला आणि त्याकडे टाकला. टाकताना त्यांनी सत्तीचं एक पान आणि अठ्ठीचं एक पान वेगळं ठेवलेलं होतं, बाकी सगळं त्याला देऊन टाकलेलं होतं. ते बोलता बोलता त्याने असं मांडी खालती जोकर्स मध्ये टाकून दिलं. असं करत सगळ्या जोड्या त्या समोरच्या पार्टीकडे गेल्या. समोरच्या पार्टीनं स्वतःला किंग डिक्लेअर करायच्या आधी यांनी मांडी खालनं त्याच्या पत्ते काढले, असे करून हे बघितले. फक्त तो भावसाळला. त्याला गॅरंटी वाटा ना की आपल्याकडे 13च्या 13 जोड्या आलेल्या आहेत. काहीतरी राहिलं, ह्याच्या हातात 4 पान आहेत त्या अर्थी काहीतरी राहिलं, ह्याच्या हातात 4 पान आहेत त्या अर्थी काहीतरी राहिलंय. त्यांनी खूप आठवून बघितलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे दुर्वीची जोडी होती का नव्हती, कारण ती सगळ्यात सुरुवातीला त्यांनी घेतलेली जोडी होती, ॲक्वायर केलेली. ती तो विसरला आणि तो म्हणला दुर्वी दे म्हणलं. त्याने लगेच सुरुवात केली नॉट ॲट होम करून. मग त्याच्याकडनं शांतपणे पत्ते मागायला सुरुवात. मग तो जो समोरचा गोंधळलेला होता त्याने मोजून 4 पत्ते द्यायला सुरुवात केल्यावर त्याच्या लक्षात आलं सत्ती 3च पानं आली आहेत, अठ्ठीची 3च पानं आली आहेत आणि 2 जोकर.
असे म्हणून तो 4 पत्ते आपल्याला दाखवत होता. ही जे गेम खेळणं आहे ना, ही मीन रास म्हणू आपण, किंवा 14 मार्च ते 14 एप्रिलचे म्हणू किंवा त्याला आपण असंही म्हणू शकू सूर्य गुरु एकत्र आल्यामुळं एक राजकारणी ग्रहीशपणा जो येतो तो असतो. मी पहिल्यांदा सांगितलं या आडव्या हाताचे असतात, त्यामुळे यांची सगळ्यांची पेयर मॅच नाही होत. यांची मॅच होणारी पेयरही तशीच तेवढीच वेगळी असते आणि तेवढीच तब्येतीनं सुदृढ असते. जनरल यांचं एक चांगलं, यांची बुद्धी तल्लख मूळता असल्यामुळे, बुद्धीची चमक चांगली असल्यामुळं आणि सूर्यगुरु सारख्या कॉम्बिनेशन मध्ये आलेले असल्यामुळं या लोकांचं भाग्योदयी वर्ष 19 ते 21 असतं. या कालावधीत हे चांगले फ्लरिश होतात. सगळ्यात लवकर कमवायला लागणे किंवा लवकर चांगल्या पद्धतीनं शिक्षण पूर्ण करणे हे या लोकांना जमतं. जिथं जातील तिथं स्वतःचं वर्चस्व स्थापन करून राहणारी ही लोक असतात. नॉर्मल पोझिशनला तुम्ही म्हणाल ना, तर अगदी सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे बनायचा प्रयत्न नाही करणार. पण तो जो सेंटर ऑफ अट्रॅक्शनवर असलेली व्यक्ती असेल त्याच्यावर हुकूमत गाजवायचा प्रयत्न निश्चित आहे करणार. आपण त्याला म्हणू ना पडद्यामागचे राजे, ते ही लोक असतात. जनरल यात आपण असं हे पहिल्या आठवड्यात जे जन्माला येतं म्हणजे 14 ते 21च्या दरम्यान, ते जनरल आपण असं म्हणून मध्यापासून सुरुवात करून टॉपवर जायला शेवटी टॉपवर जाऊन पोचतात. 21 ते 28 हे मध्यापासून सेकंड हायएस्ट पर्यंत जातात, अगदी टॉप पर्यंत नाही जात. कारण याच्यात एक गुरुची विलासी वृत्ती बळावते, तारुण्य आलेलं असतं. काय करायचे झगझग अगदी टॉपवर बसून सगळे 100 जणांना हँडल करत बसायचं, सगळ्यांचे टेन्शन्स आपल्या डोक्यात. त्यापेक्षा असे ना मध्ये कुठंतरी बसू, वरचे 20 जण हे हँडल करतील, खालचे 79 जण हँडल करतील, मधल्यामध्ये मी सुखात राहू शकेल. त्यामुळं 21 ते 28 नंतर तिसऱ्या आठवड्याच्या वेळेला येतो. तिसऱ्या आठवड्याच्या वेळेला तो थोडा वार्धक्याकडे जाणारा हे असतो किंवा मध्यम असतो आपण असं म्हणू. तर तो त्याच्या याच्यानुसार तो रेटा ओढून नेतो. खूप वेळेला असा अनुभव आलेला की ते असलेलं तर टिकवतात पण नसलेलंही कमावतात. 4थ्या आठवड्याकडं आपण थोडीशी विरक्ती देऊ. म्हणजे पण त्यांचं एक नशीब असतं, ते चूजच टॉपवर होतात. हे आपण जर म्हणलं ना तर ते व्यवसायात असतील तर वडिलोपार्जित त्यांना सेट व्यवसाय हातात येतो, तो ते राखतात आणि थोडाफार वळण येतात, फार नाही. पण ती एक आपण जे म्हणतो ना एन्जॉयबल ह्याच्यातली कॅटेगरीतली लोक येतात. जसं आपण म्हणतो पहिले, आता आमच्या एक साधारण 30-35 70च्या दशकात आउट ऑफ इंडिया जाणं ही क्रेज होती. शिकायला जाणं किंवा त्याच्यावर स्कॉलरशिप ही पहिल्या 2 आठवड्यातली बालकं ती करायची, प्राप्त करायची खूप वेळेला. आणि तिकडं सेट व्हायचे का तर नाही, तिकडं सेट नाही व्हायचे. 10 वर्ष तिकडं समजा जातील आणि सगळं घेऊन परत डबोलं घेऊन परत इंडियात येऊन आपापल्या गावी स्थिर होतील. अशी शेवटच्या आठवड्यातल्या व्यक्ती ज्या होत्या त्यांच्या बेसमध्येच त्यांना जर काही एखादा बिझनेस मिळालेला असेल किंवा एखाद्या पण काय म्हणतो परंपरेनं नोकरी वडिलांच्या जागी येते अशी जी मिळते तशी जर मिळाली असेल ना तर ते ती टिकवणार, त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न करणार, पण एका विशिष्ट लिमिट्स पर्यंत. खूप मोठं आकाशाला गवसणी घालणे मिळणे हे रवी मीन म्हणजे रवी गुरुची एकत्र आलेली इच्छा निदान एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यातल्या लोकांची फारशी नसते. अर्थात इतर ग्रहांचा प्रभाव असतो, एखाद्या वेळेला त्याच ह्याच्यावर
बुधाची दृष्टी हे असेल आणि बुध चांगला उच्चीचा असेल तर ती लोक टॉपला जाऊन बसायचा प्रयत्न करतात. पण ही लोक थोडीशी लवकर विरक्त होतात. असं एक स्टेज गाठली की ते पटकन, म्हणजे आपण म्हणतो ना की अरे याने ऐन पैन स्वतःचा व्यवसाय मुलाच्या ताब्यात देऊन टाकला आणि स्वतः अगदी मस्त बाजूला झाला आणि मुलाला चेअरमन केला. होऊ शकतो. किंवा पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर असं म्हणतो स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मुलाला जॉब दिला, होऊ शकतं. 50-55 वय झालेलं आहे, ओके, सेटल होण्यापर्यंत कमावून ठेवलेलं, आता ह्याच्या पुढचं तू बघ रे, तुझी जबाबदारी, आता मी एन्जॉय करणार आहे, आणि ते करू शकतात. हा, ती विरक्ती आली म्हणजे ते साधू संत बनतात का? नाही, ते त्यांच्या इतर इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतात. हा, आता सुरुवातीला मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यातही बोललेलो, आत्ताही परत एकदा सांगतो की मी ह्याचं चंद्रानुसार असणाऱ्या इफेक्टच्या ज्या 2 लिंक्स आहेत की हे कसे आहेत, आणि यांनी गुरुचंद्र एकत्र असताना किंवा रवी गुरु एकत्र आल्यानंतर यांनी काय टाळावं, ह्याच्याबाबतचे जे मी माहिती दिली त्याच्या लिंक्स तुम्हाला खालती दिल्यात, त्या तुम्ही अवश्य बघाच. पण वेगळं असं जर काही सांगायचं झालं त्याबाबतचं, तर ज्या वेळेला ते म्हणजे पहिल्या 2 आठवड्यातले एक भाग करू आपण आणि दुसऱ्या 2 आठवड्यातला एक भाग केला, तर पहिल्या 2 आठवड्यावाल्यांकडे आसक्ती जास्त असते, त्या मानाने दुसऱ्या 2 आठवड्यांकडे आसक्ती कमी असते. म्हणजे पहिल्या 2 आठवड्यात जर तुम्ही म्हणला ना तर ते सक्तीनं करणारे जास्त असतात, दुसऱ्या 2 आठवड्यातले ते सक्तीचा कमी दाखवणारे असतात. हा, आता असं आहे, पहिल्यापासून आडवा देह असल्यामुळे त्यांना तशाच प्रकारचे जोडीदार मिळतात. पण जनरली हे जोडीदाराचे पाण उताराच्या जोगात करायला कधी मागं पुढं बघत नाही, आणि त्याला ते चेष्टा म्हणतात. त्यामुळं मतभेद असू शकतात. साधारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 50 नंतरचं यांचं जीवन एन्जॉयमेंटचं जीवन असतं. त्यामुळं आपण जेव्हा जेव्हा एखादा म्हातारा, हर्षोत्फुल्ल म्हातारा बघता किंवा हे बघताना जो टुणटुणीत असतो त्या 50 नंतर देखील, लक्षात घ्यायचं की हा 14 मार्च ते 14 एप्रिलच्या दरम्यानचा असू शकतो. बाकी काय, त्यांचं सेटलमेंट चांगली असल्यामुळे आणि पहिल्यापासून त्यांचा इन्कम ग्रोथ, जनरली या लोकांना सेटबॅक खूप कमी वेळा बसतो, आणि जर तो बसला तर ते खूप कमी वेळात कव्हरही करतात. तेव्हा त्यांची इन्कम आणि ग्रोथ ही व्यवस्थित असते.